जालन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी तयार केला जनजागृती रथ। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जनजागृती रथाचा करण्यात आला शुभारंभ। रथ गावागावात जाऊन करणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जनजागृती। जालन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष जनजागृती रथ तयार करण्यात आलाय। आज दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते या जनजागृती रथाचा शुभारंभ करण्यात आलाय। राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी महिलांना माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र जमा करायचे, कोणाकडे नाव नोंदणी करून फॉर्म भरायचा, योजनेचे लाभ कोणत्या घटकातील महिलांना मिळणार, त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे, या प्रश्नांमुळे महिलांमध्ये गोंधळ निर्माण झालाय। त्यामुळे या योजनेची माहिती महिलांना होण्यासाठी विशेष जनजागृती रथ जालन्यात शिवसेनेच्या वतीनं तयार करण्यात आलाय। या जनजागृती रथाच्या माध्यमातून योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे। हा रथ जालना जिल्ह्याभरात गावागावात जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करणार असून योजनेसंबंधित माहिती नागरिकांना पोहोचवणार आहे। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, शिवसेनेचे उपशहर प्रमुख शेख नजीर, मेघराज चौधरी, रविकांत जगधर्डे, सागर पाटील, गणेश राऊत, राज रत्नपारखे यांसह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।